हिवाळ्यासाठी आज आपण असा पदार्थ करतोय, तर जो केल्यावर मुलं बिस्किट खायचं विसरून जातील. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाववाटी बारीक चिरलेला गूळ, यामध्ये पावच वाटी पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करत गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं. आता एका थाळीमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ, यामध्ये पाववाटी गव्हाचं पीठ, 3 चमचे पांढरे तीळ आणि पाव चमचा वेलची पूड घातली. सुके जिन्नस मिक्स केले आणि लागेल तसं गुळाचं पाणी घालत घट्ट पीठ भिजवून घेतलं. लागलं तर साधं पाणी घालू शकतात. फक्त लक्षात ठेवा, घट्ट पीठ भिजवून घ्यायचं. पीठ भिजवून झाल्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं मुरवत ठेवायचं आणि 10 मिनिटांनंतर जेवढी पोळी पोळपाटावर बसेल तेवढा उंडा काढायचा आणि दोन्ही साइडने सुकं बाजरीचं पीठ लावून मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटून झाल्यावरती अशा पद्धतीने कापण्या कट केल्या आणि चांगल्या गरम तेलात फुल आचेवरती कापण्या तळून घेतल्या. हिवाळ्यासाठी 15 ते 20 दिवस राहतील अशा पारंपरिक बिस्किटासारख्या खुसखुशीत कापण्या तयार केल्या. त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा. सबस्क्राईब देखील नक्कीच करा. धन्यवाद.